नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल ऑनलाईन स्कूल चले हम. आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या जलद नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट 1.3 अ ब्युटिफुल पोयम बास्केट फुल ऑफ मूनलाईट. इट इज रिटन बाय सुनील शर्मा. चला तर आज आपण बास्केट फुल ऑफ मूनलाईट नावाची एक अतिशय सुंदर अशी कविता बघणार आहोत, जिचे लेखन सुनील शर्मा यांच्याद्वारे केले गेलेले आहे. आणि प्रत्यक्षात ही कविता जी आहे ही त्यांनी डोगरी भाषेत लिहिलेली होती, पण नंतर त्याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये करण्यात आलेलं आहे. आता डोगरी भाषा म्हणजे ही जी लँग्वेज आहे ही जम्मू अँड काश्मीरची स्टेट लँग्वेज आहे. तर त्या भाषेमध्ये आधी ही कविता लिहिली गेली होती आणि त्यानंतर मग इथे ती ट्रान्सलेट केल्या गेली आहे. तर थोडक्यात इंट्रोडक्शन आपण याचं बघूया. दिस इज अन इंग्लिश ट्रान्सलेशन ऑफ द पोयम रिटन इन डोगरी लँग्वेज. इन द पोयम अ स्मॉल चाइल्ड इन द विलेज वॉन्ट्स हिज फादर टू रिटर्न अर्ली अँड सेफ फ्रॉम द सिटी टू टेल हिम स्टोरीज. या कवितेमध्ये एका छोट्याशा मुलाने, ग्रामीण भागातल्या एका छोट्याशा मुलाने त्याचे वडील लवकर आणि अतिशय सुरक्षितपणे घरी परत यावे, ते सिटीत गेलेले आहेत, ते घरी परत यावे म्हणून त्यांनी एक प्रार्थना केलेली आहे, आर्जव केलेला आहे. सो हे रिक्वेस्ट द मून, आणि म्हणून त्याने चंद्राला आर्जव केलेला आहे. टू गिव्ह सीड्स ऑफ मूनलाईट. मूनलाईट चंद्रप्रकाशाचे बिया मला दे, चंद्रप्रकाशाच्या सीड्स मला दे. टू सो देम टू लाईटन द डार्क रूट फ्रॉम द सिटी टू द विलेज. म्हणजे शहरापासून तर गावापर्यंतचा जो रस्ता आहे तो तो लाईटन करण्यासाठी, तो प्रकाशमान करण्यासाठी चंद्रप्रकाशाच्या सीड्स दे, बिया दे, अशी एक कल्पना त्याने इथे केलेली आहे. सो व्हेरी ब्युटिफुल अँड व्हेरी इमोशनल पोएम इज धिस. सगळ्यात आधी मी कवितेचं वाचन करते, ते आधी एकदा बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचं एक एक स्टँजाचं ट्रान्सलेशन पाहूया. So a basket full of moonlight. O moon, give me moonlight, basket full or 2 baskets full, with sets of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to so many small, small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions, neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark road so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. Written by Sunil Sharma, and it is translated from a Dogri language. Now let's start the explanation stanza wise. First stanza. O moon, give me moonlight, basket full or 2 baskets full, with seeds of moonlight. इथे जो स्पीकर आहे तो एक छोटा मुलगा आहे, विथ एक अतिशय छोटा इनोसंट असा मुलगा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे लहान मुलं कशी असतात, अगदी निष्पाप निरागस असतात, आणि तीच निष्पाप आणि निरागसतेची भावना या कवितेतून व्यक्त होत आहे. तर तो छोटासा मुलगा म्हणत आहे, तो रिक्वेस्ट करत आहे चंद्राला. ही रिक्वेस्ट द मून टू गिव्ह हिम मूनलाईट. ही अगेन ही अ स्मॉल चाइल्ड. So through this line, a small child requests the moon to give him moonlight. He wants a basket. He wants a basket full or 2 baskets full of moonlight with seeds of moonlight. आणि पुढे म्हणत आहे,
की ही बास्केट ऑर 2 बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाईट, म्हणजे त्याला 1 किंवा 2 बास्केट भरून मूनलाईटचे सीड्स पाहिजे आहेत. आता तो मुलगा मूनलाईटचे सीड्स, मूनलाईटच्या बिया का बरं मागत असेल बरं, हे पाहण्यासाठी आपण नेक्स्ट स्टांजा बघूया. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons on light. The whole village goes to the city daily to work. एवढा भाग पहिले बघूया. तर पुढे तो म्हणतो की फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, शहरापासून तर माझ्या गावापर्यंत. फ्रॉम द सिटी टू द विलेज म्हणजे शहरापासून तर माझ्या गावापर्यंत, ऑन द साइड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट, म्हणजे शहरापासून तर गावापर्यंतचा माझा जो रस्ता आहे, ऑन दॅट पाथ आय वॉन्ट टू सो द सीड्स ऑफ मूनलाईट, मला त्या मूनलाईटचे सीड्स पेरायचे आहे. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क, आणि पुढे तो म्हणतो की पूर्णच्या पूर्ण विलेजमधले जे लोक आहे, दे गोज टू द सिटी डेली टू वर्क, ते रोज शहरात काम करायला जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार, द रूट इज टो अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. तर माझं जे विलेज आहे, माझं जे गाव आहे, ते खूप शहरापासून खूप लांब आहे. आणि म्हणून काय होतं की व्हेन दे रिटर्न बॅक, जेव्हा ते परत येतात, अप टू दॅट टाईम देअर वॉज अ कम्प्लीट डार्कनेस, तोपर्यंत सगळीकडे खूप काळोख पसरलेला असतो. अँड द रूट, रस्ता जो आहे, द पाथ इज ऑल्सो व्हेरी टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. इट वॉज फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, आणि तो जो रस्ता आहे तो जंगलाचा रस्ता आहे, आणि त्याच्यामुळे खूप सारे साप आणि स्कॉर्पियन्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो विंचू, तर त्या रस्त्यावर अनेक साप आणि विंचूसुद्धा तिथे असतात. रस्ता खूप खडतर आहे. टफ आहे म्हणजे कसा, खडतर आहे. तो रस्ता फार खडतर आहे, फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स, आणि त्याच्यामुळे मला त्या रस्त्यावर त्याला काय करायचं आहे, त्याला ते टोपलीभर मूनलाईटचे जे बिया आहेत, त्या बिया त्याला तिथे लावायच्या आहे, की ज्याच्यामुळे त्या बियांचा प्रकाश त्या रस्त्यावर पडेल. पुढे तो म्हणतो की नायदर बस नॉर कार्ट प्लायज. आता माझ्या गावाचा रस्ता असा आहे की जिथे नायदर बस नॉर कार्ट्स प्लायज, की कुठली बसही चालत नाही किंवा एखादा कार्ट म्हणजे ज्याला आपण घोडागाडी, टांगा वगैरे म्हणतो ना, बैलगाडी, तर या पद्धतीच्या सुद्धा गाड्या तिथे चालत नाही, असा तो खडतर असा रस्ता आहे. कुठलीही बस येत नाही किंवा कुठलेही टांगा वगैरे सारख्या गाड्यासुद्धा तिथे जाऊ शकत नाही, इतका भयंकर तो रस्ता आहे. अँड व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, आणि जेव्हा माझे बाबा परत येतात तेव्हा मी झोपलेला असतो. अँड व्हेन ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग, आणि अगदी सकाळी उठून, पहाटे उठून ते कामाला जायसाठी निघतात, कारण त्यांना बरंच लांब जायचं असते. द डिस्टन्स इज व्हेरी फार फ्रॉम द सिटी अँड दॅट्स वाय दे गोज देअर अर्ली. But at that time, the writer said that, the small boy said that, I was sleeping there. जेव्हा ते जातात तेव्हा पण मी झोपलेला असतो, आणि जेव्हा येतात तेव्हा मी झोपलेला असतो. So here the writer said that I can't meet my father. I am unable to meet my father. मला माझ्या वडिलांना भेटता येत नाही. And the students, you know the importance of father. Each and every child wants to spend time with his father. He wants love from his father, and that's why here the small boy is also insisted that he want to meet to his father. परत एकदा अगदी शॉर्टमध्ये मी याचा पूर्ण अर्थ सांगते की the small boy wants basket full of moonlight, 1 or 2 basket full of moonlight with seeds of moonlight. The child wants to sow the seeds of moonlight on the sides of the path that leads the village from the city. शहरापासून गावापर्यंत येणारा जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या काठाकाठानं या मुलाला सीड्स, मूनलाईटचे सीड्स पेरायचे आहे. We want to sow many small moons of light all along the path. त्या सगळ्या रस्त्यांच्या कडेला त्याने ते छोटे छोटे, त्याला ते मूनलाईटचे सीड्स पेरायचे आहे. अँड
He said that according to the child, the whole village, entire village working population goes to the city for work. By the time of their return to the village, it becomes quite dark as his village is quite far off from the city. Moreover, the route to the village is tough and full of snakes and scorpions. Still, the villagers have to tread the same path as there is no cart and no bus services. तर अशा पद्धतीनं या कवितेमध्ये या पहिल्या 2 स्टांजामध्ये इथे सांगितलेलं आहे की त्या गावाची परिस्थिती कशी आहे आणि कशा पद्धतीनं लोक दूरवरच्या शहरात काम करायला जातात आणि त्यांना या गोष्टीसाठी किती वेळ स्पेंड करावा लागतो. पुढे बघूया. नेक्स्ट स्टांजा. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. पुढे तो मुलगा म्हणतो, he again insisted the moon. He pleaded to that moon, he admired to that moon, and he said that you have a so beautiful light, so give me a basket full of moonlight on loan. तुझ्याजवळ इतका छान प्रकाश आहे, तू मला लोनवर तो प्रकाश दे. बघा, लोन म्हणजे ज्याला आपण म्हणतो कर्ज, पण ते इतकं छोटासा मुलगा आहे आणि तो त्याची कल्पनाशक्ती पहा किती विकसित झालेली आहे, किंवा किती छान कल्पना करतोय, किती छान इमॅजिन तो करतोय. आणि तो म्हणतोय की मला तू लोनवर ते दे, जेणेकरून मी मोठं झाल्यावर लोन मी माझं तुझ्याकडून घेतलेलं आहे, मी तुला कुठल्या ना कुठल्या रूपात परत करेल. सो ही इन्सिस्टेड द मून टू गिव्ह दॅट मूनलाईट जस्ट ऑन अ लोन. मला लोनवर दे. आणि ते मूनलाईट घेऊन त्याला काय करायचं होतं, तो म्हणतो की आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. मला त्या जो डार्क रस्ता आहे, तो जो अंधाऱ्या रस्ता आहे, त्या अंधाऱ्या रस्त्यावर मला लाईट्स लावायचे, मूनलाईट्स लावायचे आहे, सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आणि त्यामुळे माझे बाबा लवकर घरी परत येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आणि ते घरी आल्यानंतर मला काय करायचं आहे की आय वॉन्ट टू हिअर द फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. त्यांच्याकडून मला परिकथा आणि गोष्टी ऐकायच्या आहे. बघा, प्रत्येक मुलाची इच्छा असते की बाबांकडून, आईकडून, कोणातरीकडून रात्री झोपायच्या वेळेस गोष्टी ऐकायला मुलांना खूप आवडतं. हाही खूप छोटासा बाळ आहे, छोटासाच मुलगा आहे, आणि त्याची पण इच्छा आहे की त्याच्या बाबांनी त्याला वेळ द्यावा, त्याच्या बाबांसोबत त्याला वेळ स्पेंड करता यावा किंवा घालवता यावा. पुढे लास्ट कन्क्लुजिंग स्टांजामध्ये बघूया काय म्हटलेलं आहे. पुढे तो म्हणतो, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, आय वॉन्ट टू सो सेट्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. पुढे त्याचं सेंटेन्स रिपीट करत आहे आणि तो विनंती करत आहे चंद्राला, परत विनंती करत आहे की आय वॉन्ट अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट, की हे चंद्रा मला तू एक बास्केट भरून चंद्रप्रकाशाच्या बिया दे, अँड आय वॉन्ट टू सो सेट्स ऑन मून. मला त्या बिया सो करायच्या आहे किंवा मला त्या बिया पेरायच्या आहे ऑन द साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या कडेला मला त्या बिया पेरायच्या आहे. थोडक्यात आपण परत एकदा याचं मिनिंग इंग्रजीत बघूया. सो हिअर इन द केस ऑफ द चाइल्ड, here the child said that the speaker of the poem, he said that he is always asleep by the time his father returns home from home. He again said that the father leaves early for work in the morning, and while the child is still asleep, so the child repeats his request for a basket full of moonlight on loan. He repeats that request. Again, the child wants to light the dark road of his village so that his father can return early in the evening. Like any other children, he too wants to hear fairy tales and stories from his father. He concludes the child again
earnestly request the moon to give a basketful of moonlight so that he can sow the seeds of moonlight on the sides of the path and that leads to the village from the city. So अशा पद्धतीनं कवीने एका निष्पाप निरागस अशा लहान मुलाचं बालमन इथे व्यक्त केलेलं आहे आणि कुटुंबातील वडिलांची भूमिका त्याच्यासाठी किती महत्त्वाची आहे हे पण इथे प्रकर्षाने सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. म्हणजेच आई आणि वडील दोघेही मुलांसाठी किती महत्त्वाचे असतात हेही विशेषतः इथे सांगितलं गेलेलं आहे. आता आपण या कवितेमध्ये आलेले फिगर ऑफ स्पीच समजून घेऊया. तर फिगर ऑफ स्पीचमध्ये पहिल्यांदा इथे आपण बघूया अलिटरेशनबद्दल आणि उदाहरणं पाहायच्या आधी आपण अलिटरेशन म्हणजे काय हे बघूया. अलिटरेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच द सेम साऊंड रिपीट्स इन अ ग्रुप ऑफ वर्ड्स. अलिटरेशन असा फिगर ऑफ स्पीच आहे ज्यामध्ये काही शब्दांमध्ये एकच साऊंड सेम साऊंड रिपीट होत असतो. याचे उदाहरण आपण बघू शकतो कवितेत आलेले. तर पहिलं उदाहरण आहे बास्केटफुल और टू बास्केटफुल. इथे पहा बी बी हा सेम साऊंड एकाच ओळीत रिपीट झालेला आहे. दुसरं उदाहरण बघूया स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. यामध्ये एस एस रिपीट झालेलं आहे. तिसरं उदाहरण आपण पाहूया नायदर बस नॉर कार्ट. याच्यामध्ये एन एन हा लेटर जो आहे हा रिपीट झालेला आहे. पुढील उदाहरण बघूया आपण रिपिटेशनचं. आता रिपिटेशन म्हणजे काय तर रिपिटेशन इज अ लिटररी डिव्हाइस इन विच द वर्ड ऑर फ्रेज इज रिपीटेड 2 or more टाइम्स. तर रिपिटेशन म्हणजे याच्यामध्ये एकाच लाईनमध्ये जे शब्द आहेत ते 2 किंवा 2पेक्षा जास्त वेळेस रिपीट होत असतात तेव्हा रिपिटेशन हा अलंकार तिथे होतो. उदाहरणार्थ स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. याच्यामध्ये स्मॉल स्मॉल हा शब्द आहे हा 2 वेळा रिपीट झालेला आहे. पुढे आपण आधीवर अलिटरेशनचं एक घेतलेलं उदाहरण पण रिपिटेशनमध्ये येऊ शकतं बास्केटफुल और टू बास्केटफुल. पहा याच्यामध्ये बास्केटफुल हा शब्द 2दा आलेला आहे त्याच्यामुळे ते रिपिटेशनचं सुद्धा उदाहरण आहे. तिसरं आपण बघूया अपोस्ट्रॉफी. तर अपोस्ट्रॉफी म्हणजे काय तर अपोस्ट्रॉफी इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच द स्पीकर डायरेक्टली ॲड्रेस समवन और समथिंग दॅट इज नॉट प्रेझेंट और कॅनॉट रिस्पॉन्ड इन रियालिटी. अपोस्ट्रॉफीमध्ये जे कवी आहे ते अशा गोष्टींना प्रेझेंट करतात की जे एक तर निर्जीव असू शकतात आणि ते डायरेक्टली रिस्पॉन्ड करू शकणार नाही. निर्जीव असल्या कारणामुळेच ते डायरेक्टली रिस्पॉन्ड करू. मग त्याच्यामध्ये मानवाच्या भावभावना असू शकतात, एखादी निर्जीव वस्तू असू शकते, एखादा मेलेला व्यक्ती असू शकते. अशी उदाहरणं जेव्हा घेतली जातात तेव्हा तिथे अपोस्ट्रॉफी हा अलंकार होतो. आणि कवितेत आलेला बघूया ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑर मूनलाईट. इथे पहा चंद्राला उद्देशून म्हटलेलं आहे त्यामुळे इथे अपोस्ट्रॉफी हा अलंकार झालेला आहे. पुढचं उदाहरण आपण बघूया टॅटोलॉजीचं. आता टॅटोलॉजी इज अन एक्सप्रेशन और फ्रेज दॅट सेज द सेम थिंग ट्वाइस जस्ट इन अ डिफरंट वे. टॅटोलॉजी म्हणजे असं एक्सप्रेशन आहे की ज्याच्यामध्ये एकच गोष्ट 2 वेळा वेगळ्या पद्धतीनं प्रेझेंट केली जाते. आता इथे उदाहरण आपण बघूया आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज. आता याच्यामध्ये फेरी टेल्स आणि स्टोरीज हे जे शब्द आहेत, आता टेल्स म्हणजे गोष्टी आणि स्टोरीज म्हणजे सुद्धा गोष्टी. तर सेम सिनोनिम्स इथे वापरल्या गेलेले आहे, वेगवेगळ्या अर्थानं यामध्ये त्यांचा वापर आलेला आहे एका लाईनमध्ये. त्यामुळे इथे टॅटोलॉजी हा अलंकार झालेला आहे. पुढे या कवितेच्या राईम स्कीमच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही जी कविता आहे ही फ्री व्हर्सची कविता आहे. कारण आपण बघितल्या पहिल्या स्टांजामध्ये 4 लाईन्स दिलेल्या आहेत, दुसऱ्या स्टांजामध्ये 8-10 लाईन्स आहे आणि कुठेही तिथे आपल्याला राईम त्या ओळींमध्ये आलेलं नाही. सो दॅट्स वाय दिस इज द एक्झाम्पल ऑफ फ्री व्हर्स. तर अशा पद्धतीने इथे कवितेचं एक्सप्लेनेशन हा भाग समजलेला आहे. पुढे तुमच्यासाठी होमवर्क दिलेला आहे. होमवर्क झाल्यानंतर मला कमेंटमध्ये होमवर्क डन अशी कमेंट करा आणि त्यानंतरचं पुढील लेसनच्या एक्सप्लेनेशनसाठी आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे ॲट होम, बी सेफ अँड गुड बाय.